नोटाबंदीनंतर आलेल्या पहिल्या तारखेसाठी देशभरातल्या बँका सज्ज होत आहेत। देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI बँकेच्या 50,000 ATM मशीन्सपैकी 40,000 मशीन्स रिकॅलिब्रेट झाल्याचं सांगितलं जात आहे। त्यातील 38,000 मशीन्समधून नव्या नोटा दिल्या जात आहेत। सैन्य दलाचे 200 जवान देखील यासाठी सज्ज झालेत। स्टेट बँकेची 50,000 पैकी 40,000 जी ATMs आहेत ती रिकॅलिब्रेट केली गेलेली आहेत। ग्राहकांना पैसा पुरवण्यासाठी बँक यंत्रणेच्या या मोठ्या हालचाली सुरू आहेत। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। प्रशांत, या सगळ्यामध्ये आता बँकांनी लष्कराची ही मदत घेतल्याचे कळतंय। कशी असेल लष्कराची ही मदत? विलास, वारंवार सरकारकडून अशा पद्धतीचा दावा करण्यात येत असला आणि बँका जरी असं सांगत असल्या की आमच्याकडे कॅशची कमी नाहीये, रिझर्व्ह बँक देखील सांगते की आम्ही हवा तेवढा पुरवठा बँकांना करू शकतो, मात्र त्याचा प्रत्यक्षात जमिनीवरती किंवा प्रत्यक्षात रांगेतल्या लोकांना किती फायदा होतो याच्याबद्दल शंका आहे। कारण काल अनेकांच्या खात्यामध्ये पगार जमा झालेले आहेत, मात्र तो पगार काढायचा कसा याची चिंता सगळ्यांनाच आहे। सरकारकडून सांगितलं जातं की आम्ही 500च्या नोटांचा पुरवठा जो आहे तो वाढवलेला आहे। शिवाय म्हैसूर इथं जे RBIच्या नोटांचं छपाई केंद्र आहे तिथून नोटा तातडीनं बँकांमध्ये जाव्यात यासाठी लष्कराची देखील मदत घेतली गेलेली आहे। 200 जवान या स्पेशल कामासाठी तैनात करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आजचं एक फार मोठं आव्हान असेल, कारण नोटबंदीनंतरची ही पहिली मंथ एंड आहे आणि मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते आता पुन्हा एकदा आपल्या कॅश बँकेतून काढण्यासाठी साहजिकच त्यांची सगळ्यांची चिंता तीच असणार आहे आणि ते आव्हान आता सरकार कसं पेलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। नक्कीच, तेव्हा कसोटीचे दिवस आहेत सरकारसाठी आणि सर्वसामान्यांसाठी देखील। यातून कसा मार्ग निघतो हे बघणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।